हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण बघणार आहे की सेल्फ मेकअप करायचा स्टेप बाय स्टेप कसा. सो आता लग्नाचं सीझन सुरू झालंच आहे. अजून फंक्शन असतं, बर्थडे पार्टी असते, तर आपल्याला स्वतःचा मेकअप स्टेप बाय स्टेप असा छान असा लुक करता आला पाहिजे. त्यासाठी हा आज व्हिडिओ आहे. चला स्टार्ट करूया. पॅलेट यूज करते आहे. सो त्याच्यामध्ये ऑरेंज कलर घेऊन मी हाईड करण्यासाठी माझे जिथे जिथे डार्क आहे अनइवन स्किन टोन तिथे तिथे अप्लाय करते. एक टोन डार्क घेऊन त्यावरच अप्लाय करते, म्हणजे ऑरेंज करेक्ट हायलाईट नाही होणार. जिथे जिथे अप्लाय केलं त्यावरती तो अप्लाय करायचा शेड. माझं पूर्ण आता इवन स्किन झाली आहे. आता आपण मी आज कन्सिलरचा बेस करते आहे मी. सो सुप्रा आहे क्रॉयलॉनची मेकअप प्रोफेशनल पॅलेट, त्यामधनं मी शेड घेते 8 नंबर PP8. सो हा शेड मी माझ्या स्किनला मॅच होतो. सो मी याने पूर्ण बेस करणार आहे. ब्लेंड करून घेते. चिकला आहे कॉन्टर. हायलाईटसाठी कन्सिलर अप्लाय करते. कॉम्पॅक्ट पावडर यूज करू. सो लूज पावडर पण यूज करू शकतो, पण मी कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. यूज करते ब्लशर फ्रॉम शुगर पॅलेट. हे पावडर आहे, पावडर ब्लशर यूज करते आहे. कॉन्टोर सेम पॅलेटमध्ये यूज करते. आय मेकअप करते. सो आय मेकअपसाठी मी मेबलिनचं कन्सिलर अप्लाय केलं. आय शॅडो पॅलेट मी आय मॅजिकची यूज करते आहे. सो यूज करते मोका शेड. क्रीज लाईनवर अप्लाय करून घेते. सेम दुसऱ्या आईजवर मोका ते आहे सब ऑल ओव्हर आईजवर. आज आय मेकअपमध्ये तडका लावणार आहे मी.
त्याच सेम पॅलेटमधनं डायमंड शेड आहे, थोडासा ग्लॉसी. फ्रंटला अप्लाय करून घेते. नेम इज डायमंड. फॉरएवर 52ची आय पेन्सिल. सो मी ब्लेंड करणार आहे. ब्लेंड करून घेते. आयलॅशला कर्ल करून घेऊ. मस्कारा यूज करते आहे. मी आज थोडं चेंज म्हणून ग्रीन कलरचं काजल यूज करणार आहे. ते आहे स्विस ब्युटीचं. हा, किती छान आईज दिसतात. कट क्रीजवर मोका यूज केला तर शेड तोच खाली थोडासा वॉटर लाईनवर ब्लेंड करते. थोडासा किंचित ब्राऊन त्यामध्ये मिक्स करते. ब्राऊन आयब्रो डिफाईन करून घेते. हायलायटर मी यूज करते आय मॅजिकच्या पॅलेटमधलं चीर. सो मी रिकॉर्डची लिपस्टिक यूज करते आहे. शेड नंबर इज 9. So here's my final look. कसा वाटला माझा लुक तुम्हाला करून सांगा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून द्या. सो बाय गाय.